हॅलो नमस्कार. आज मी इथे मसूरची डाळ बनवणार आहे. टिफिनसाठी बनवते म्हणून मग कुकरमध्येच लावते, पटकन होते. सकाळी सकाळी कुकरमध्ये तेल घेतलं, एक पळी जिरं मोहरीची फोडणी घातली आहे. त्यानंतर लसूण घालायचं आहे. लसूण मी कापूनच घेतला आहे. कांदा टोमॅटो ते पण मिक्स करायचं आहे फोडणीमध्ये. आणि वरतून कोथिंबीर ॲड केली आहे. कोथिंबीर छान परतली नाही तर मग काळपट पडत नाही. नंतर मग मसाले घातले, कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, धनेपूड, हळद आणि मीठ मी मसाल्यांमध्येच ॲड करणार आहे. थोडंसं पाणी घालते मी आणि मसाला छान परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर मसूरची डाळ भिजत नव्हती ठेवली, फक्त स्वच्छ धुवून घेतली मी, कारण की शिजायला वेळ नाही लागत. मसूरची डाळ फक्त एक शिट्टी काढून घेतली ना तरी पण ती तयार होऊन जाते. आणि थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी मी इथे यूज केलेलं आहे, कारण की मला कोरडी बनवायची आहे टिफिनसाठी. आणि शिट्टी काढून घेणार आहे एक. मस्त शिट्टी काढल्यानंतर वाफ जाऊ दिली आणि इथे आपली मसूरची डाळ तयार झाली. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची. प्लीज डू लाईक.